प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून स्तोत्रसंहिता 119 व वचन 19 मध्ये असे लिहिले आहे, मी ह्या जगात केवळ उपरा आहे, तुझ्या आज्ञा माझ्यापासून गुप्त ठेवू नको. खरेच मनुष्य जगात केवळ उपरा आहे. कितीही मोठे आयुष्य असले तरीही एक दिवस त्याला हे जग सोडावे लागणार आहे. पवित्र शास्त्र बायबलमधूनच इब्री लोकास पत्र अध्याय 9 व वचन 27 मध्ये असे लिहिले आहे, ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. कोणताही मनुष्य न्याय करताना पापाच्या दोषांमध्ये सापडू नये व त्याने सार्वकालिक न विझणाऱ्या अग्नीमध्ये जाऊ नये म्हणून देवाने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात देव असताना मानव म्हणून पाठविले व सर्व मानव जातीच्या पापाची खंडणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाने भरून घेतली. मनुष्याच्या बद्दलचे प्रभू येशू ख्रिस्ताने मरण सहन केले. देवाने त्याला तिसरे दिवशी मरणातून उठविले व त्याला प्रभू असे करून ठेवले आहे, अशासाठी की जो कोणी स्वतःला पापी समजून पश्चाताप करीत व प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला तिसरे दिवशी मरणातून उठविले असा विश्वास ठेवून त्याला अंतःकरणात प्रभू म्हणून स्वीकारी त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येऊ नये. जीवन हे क्षणभंगूर आहे. मरणानंतर पश्चाताप करता येणार नाही. म्हणून स्वतःला ह्या जगात उपरी समजून देवाच्या भयंकर क्रोधापासून वाचूया व सार्वकालिक जीवन मिळवूया. देव असे करण्यास तुमचे सहाय्य करो. माझा